सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। संकल्प कार्याचा, संकल्प कुरबुरींचा आणि संकल्प झेडपी सत्तेचा। शहापूर भाजपात आधे इधर आधे उधर, खासदारांना चिमटे, कथोरेंना कोपरखळ्या, पांडुरंगाचं कौतुक आणि दरोडांना इशारा। कालची भाजपाची दणदणीत झालेली संकल्प सभा ही कर्तबगारीचा संकल्प, कुरबुरीचा विकल्प आणि केंद्र ते झेडपी असा सत्तेचा प्रकल्प होता। या सभेत जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी मोदींचे नेहमीप्रमाणे कोड कौतुक केले, मात्र माजी खासदार कपिल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे चौफेर टोलेबाजी करत मित्र पक्षांसह विरोधकांनाही इशारे दिले। ते चतुरस्र वक्ते असल्याने फसलेल्या नोटबंदीपासून ते घर घर सिंदूरपर्यंत या केंद्रातील योजनांना विकासाचा उत्तम मुलामा लावला। इतकेच नव्हे तर भारताचा भूभाग काबीज करूनही ज्यांचं नाव घेण्याची हिंमत पंतप्रधान मोदींची होत नाही, त्या चीनला मागे सारून एक नंबरची अर्थव्यवस्था भारत बनेल असे गोड स्वप्न कपिल पाटलांनी रंगवताच उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मा सुखावला असेल। समृद्धीच्या या संकल्पाकडून नेहमीप्रमाणे भाजपातील कुरबुरींचा श्रीगणेशा सुभाष हरड यांनी सुरू केला। मुळात या कार्यक्रमाचं पत्रक ज्यांनी काढलं तेच वादग्रस्त होतं। तालुक्यात 3 मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका झाल्या असताना पत्रकावर 2च मंडळ अध्यक्षांचे फोटो आणि त्यांचाच पदग्रहण सोहळा असा स्पष्ट उल्लेख होता। 2 आवडतीचे आणि 1 नावडतीचा असा अजब कारभार दस्तूरखुद्द जितेंद्र डाकी उपस्थित असताना होत असेल तर तो पक्षपात डाकींनाही मान्य आहे असंच म्हणावं लागेल। म्हणूनच भाजपाचा एक जुना गट गैरहजर होता। नगरपंचायतचे गटनेते विवेक नार्वेकर आणि तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांचंही त्यांनी खूप कौतुक केलं, पण नाव न घेता आमदार किसन कथोरेंना कोपरखळी मारली। ज्यांनी नंबर दिले ते पडले असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला। याचा अर्थ असा होतो की काही नगरसेवकांना पाडण्याचं काम भाजपातील नंबर मागणाऱ्या आमदार नेत्याने केले असल्याचं सुतोवाच त्यांनी यावेळी केलं। बरोरांचं मात्र त्यांनी मनसोक्त कौतुक केलं। आपण आमदार झाल्याचा क्षणभर त्यांनाही भास झाला असावा, मात्र कपिल पाटलांच्या या वक्तव्याने त्यांच्याच युतीतील आणि त्यांच्याच सत्तेत असणाऱ्या दौलत दरोडांना आताच सूचक इशारा दिला आहे। इतर लोकप्रतिनिधी जरी निवडून आले असतील तरी काम मात्र भाजपवालेच करतील, हे वाक्य लोकशाही आणि लोकप्रतिनिधींच्या हक्कांची पायमल्ली करणारे आहे। विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी असूड ओढले। अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांना यावेळी प्रवेश देण्यात आला। काही दिवसांपूर्वी पांडुरंग बरोरांचा झालेला प्रवेश हा आगामी जिल्हा परिषद सत्तेची नांदी असून शहापुरात 14 पैकी 12 जागा जिंकण्याच्या आपल्या मागील भाकिताचं त्यांनी पुन्हा सुतोवाच केलं। त्याचप्रमाणे युती झाल्यास भाजपा सर्वात जास्त जागा घेईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जास्त चिंता करण्याचं कारण नाही असेही ते यावेळी म्हणाले। या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले। जिल्हाध्यक्ष डाकी आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सुभाष हरड आणि दीपक बोंबे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या सभेचे प्रास्ताविक भास्कर जाधव तर सूत्रसंचालन सतीश सापळे आणि रवींद्र हिरवा यांनी केलं।